नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, पोळ्या करून झालेल्या आहेत आणि 2 पोळींची कणिक मी इथं उरवून ठेवलेली आहे. तर बघा, एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत कणिक पोळ्यांची आपल्याला बनवायची आहे. तर बघा, 2 पोळींची कणिक मी इथं उरवून ठेवलेली आहे आणि आता आपल्याला यापासून पराठा बनवायचा आहे. तुम्ही जास्त कणिक मळू शकता, तुम्हाला जास्त पराठे हवे असतील तर. मी माझ्या मुलीसाठी बनवते, तिला खूपच आवडतात मेथीचे पराठे. ते खूपच साधे आणि सोपे आहेत, म्हणजे पटकन तयार होणारे आहेत. तर बघा, एक थोडा मोठा गोळा घेतलेला आहे मी मोठ्या प्रमाणात. तर त्याला गोल करून घ्यायचा आहे आणि जसं आपण पोळी बनवतो, पोळीसाठी त्याचा गोल बनवून घ्यायचा आहे. तर तेल लावून त्याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे पिठाचा. हे तर आपण रोजचं काम आहे आपलं पोळ्या बनवताना. तर बघा, अशा पद्धतीने आता याची आपल्याला पोळी तयार करायची आहे. तुम्ही पोळी म्हणता की चपाती म्हणता, मी पोळीच म्हणते. तर ठीक आहे, तुम्हाला चपाती कळत असेल तर मी चपाती म्हणते. तर बघा, अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक नाही, चपाती आपल्याला गोल करून घ्यायची आहे. तर बघा, चवीला पण खूपच छान लागतो मेथीचा पराठा. तर ओल्या मेथीचा पराठा जो असतो तो वेगळा असतो आणि आपल्याला कसुरी मेथीचा पराठा बनवायचा आहे. तर बघा, चपाती गोल करून झालेली आहे. तिथे आता तूप आपल्याला टाकायचं आहे, गावरानी तूप आहे छान असं. चौफेर त्याला पसरून घ्यायचं आहे चपातीवर. पूर्ण चपातीवर तूप हे लागलं पाहिजे आपलं. तुम्ही त्याला वितळून टाकू शकता, मी वितळलेलं नाही आहे, तसंच टाकून दिलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने चौफेर चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे. तर बघा, तूप चौफेर लावून झालेलं आहे. आता तुम्ही चवीनुसार चटणी त्याच्यावर टाकायची आहे. तर बघा, थोडी चटणी टाकायची आहे, जास्त टाकायची नाही, तिखट होऊन जाईल आणि मुलं जे असतात ते तिखट वस्तू खात नाही. तर बघा, अशा पद्धतीने चटणी टाकून चौफेर आपल्याला पसरवायची आहे. आता बघा, मॅगी मसाला यात टाकायचा आहे. मॅगी मसाला पण जास्त नाही टाकायचा, अर्ध्या चमच्यापेक्षा कमी घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. मॅगी मसाला पण आपल्याला चौफेर पसरवून द्यायचा आहे. आणि आहे कसुरी मेथी, सुकी मेथी आहे, कसुरी मेथी आपण तिला म्हणतो. तर अगोदर आपण तूप लावलं, नंतर चटणी टाकली, नंतर मॅगी मसाला टाकला. तर ते चमच्याने पसरवता येणार नाही, हाताने व्यवस्थित पसरून द्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण पोळीला चटणी आणि मसाला जे आहे ते लागायला पाहिजे. तर बघा, हाताने पसरून दिलेला आहे. चवीनुसार मीठ त्याच्यात टाकायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मीठ पण आपण चौफेर पसरून टाकायचं आहे. मिठाला पण आपण हाताने पसरून द्यायचं आहे. तर आता बघा, वरून कसुरी मेथी आपल्याला टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. जास्त पण नाही टाकायची, कारण पराठा जो आहे तो कडवट होऊन जाईल जास्त टाकल्याने. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कसुरी मेथी टाकली आहे. याचा आता आपल्याला गोल रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर बघा, रोल बनवून तुम्हाला पूर्ण रोलचा पण तुम्ही पराठा बनवू शकता. मी याच्यातनं 2 पीस कट करते. सेंटरमधून एक पीस मी कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याचा गोल बनवून घ्यायचा आहे. दुसऱ्या रोलचा पण आपण अशा पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आहे. आणि आता बघा, पीठ लावून गोल चपाती आपण तयारी करून घ्यायची आहे. पराठा चपाती आपली बनवून झाली होती, आता पराठा आपल्याला बनवायचा आहे. गॅसवर तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे.
तर बघा पराठा आपला लाटून तयार आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यात मी तूप टाकून दिलेलं आहे. तूप पण आपल्याला तव्यावर चौफेर पसरवायचं आहे आणि पराठा हा छान असा गरम करून घ्यायचा आहे. तर बघा पराठ्याला वरती बारीक बारीक फोडं जे आहेत ते आलेले आहेत. आता आपण पराठा परतून घ्यायचा आहे. वरूनही थोडं तूप तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी तव्यावर तूप टाकलेलं होतं. तर बघा पराठा आता परतून घेतलेला आहे आणि वरून त्याच्यावर तूप टाकून द्यायचं आहे. तुपाची चव ही पराठ्यावर खूपच छान लागते. तर नक्कीच ट्राय करा. खूपच साधा आणि सोपा मुलांसाठी टेस्टी नाश्ता जो आहे कसुरी मेथीचा आहे. माझ्या मुलीला खूपच आवडतो. ती मला रोज बनवायला सांगते आणि तिच्यासाठी मी एक पोळीची कणिक काढून ठेवते आणि रोजच तिला पराठा हा बनवून देते. तर शाळेच्या टिफिनला सुद्धा ती घेऊन जाते आणि तिच्या मैत्रिणींना सुद्धा खूपच आवडतो. तर बघा अशा पद्धतीने छान असे सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका. आणि कसुरी मेथीचा पराठा नक्कीच ट्राय करा. आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. तर बघा तुम्ही सॉससोबत किंवा चिंचेची चटणीसोबत हा पराठा खाऊ शकता. दहीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूपच छान लागतो. तर बघा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि कसा झाला पराठा मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.